good afternoon, students. Hello, how are you? Today we are going to start noun, pronoun of grammar part. आपण आज नाउन आणि प्रोनाउन हे बघणार आहोत. 8वीच्या मुलांसाठी इंग्लिश ग्रामरमधलं हे महत्त्वाचं आपण आज शिकणार आहोत. तुम्ही बघतच असाल की मी काय काय लिहिलं आहे. पहिल्यांदा आपण बघूयात की पार्ट ऑफ स्पीच काय आहेत. नक्कीच तुम्हाला माहिती असतील, बट स्टिल वी विल रिवाइज. Okay, so I've written on the board part of speech. Noun is there first of all, then pronoun is there, then adjective, adverb, verb, preposition, conjunction and interjection. Okay, म्हणजेच नाम, विशेष नाम, नाम, then सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, ओके, क्रियापद, प्रेपोजिशन्स जी आपण वापरतो नेहमीप्रमाणे, कंजंक्शन्स म्हणजे जोडणारी, आणि इंटरजेक्शन्स म्हणजे उद्गारवाचक चिन्ह असलेले शब्द. ओके, सो या पद्धतीने पार्ट ऑफ स्पीच जसं आपण मराठीमध्ये शिकतो ग्रामर भाग, तसाच इंग्लिशमध्ये ग्रामर भाग हा आहे, आणि ज्याच्यामध्ये ही सगळे महत्त्वाचे भाग आहेत जे वापरून आपण वाक्य तयार करतो. आणि वाक्य अनेक वाक्यांचे आपण एसेज लिहितो, निबंध लिहितो, लेटर लिहितो, स्टोरी रायटिंग करतो आपण. तर त्या प्रत्येक वेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात, आणि या सगळ्या गोष्टी मिळूनच आपण वी कॅन कन्स्ट्रक्ट द सेंटेन्सेस. ओके, सो दीज थिंग्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वाईल वी लर्न एनी न्यू लँग्वेज. सो इंग्लिश इज अ लँग्वेज विच हॅज टू बी लर्न्ड, अँड यू मस्ट हॅव अंडरस्टूड टिल टुडे की ही अतिशय महत्त्वाची युनिव्हर्सल लँग्वेज आहे, आणि जी महत्त्वाची आहे त्याच्यातला मूळ जो गाभा आहे ग्रामरचा तो आपण शिकला पाहिजे. त्या ग्रामरच्या गाभ्यामध्ये महत्त्वाचं हे जे पार्ट आहेत, स्पीच, पार्ट ऑफ स्पीच, म्हणजे ज्यामध्ये आपल्याला ही सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत बोलताना लागणाऱ्या, त्या सगळ्या गोष्टी आपण आत्ता बघतोय बोर्डवर. त्याच्यातला आत्ता आपण नाऊन आणि प्रोनाऊन ह्या दोन गोष्टी बघणार आहोत, जसं इथे टॉपिक दिलेला आहे. नाऊन म्हणजे नाम, आणि त्या नामामध्ये पार्ट पडतात. कॉमन नाऊन एक येतं, सामान्य नाम, नंतर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन येतं म्हणजे अमूर्त संज्ञा असलेलं, म्हणजे जे आपण दाखवू शकत नाही पण ते असतं. ओके, द ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन विच इज नॉट टू बी शोन, आय मीन विच यू कॅनॉट शो इट बट इट इज देअर. म्हणजे काय, ॲडजेक्टिव्हवरनं कॉमन ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन वी कॅन मेक इट. सो सपोज फॉर दॅट मॅटर आय कॅन गिव्ह यू द एक्झाम्पल. सपोज ब्रेव इज द ॲडजेक्टिव्ह अँड ब्रेवरी विल बी द ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ब्रेव म्हणजे काय, ब्रेव माणूस आहे तो. किंग शिवाजी वॉज अ व्हेरी ब्रेव किंग. ओके, सो तो अतिशय शूर राजा होता. शूर हे आपण विशेषण दिलं, इट इज कॉल्ड ॲज अन ॲडजेक्टिव्ह. बट आउट ऑफ दॅट वन्स आय वॉन्ट टू मेक द ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन ऑफ दॅट ॲडजेक्टिव्ह, देन इट विल बी ब्रेवरी. ओके, सो ब्रेव, ब्रेवरी, ॲडजेक्टिव्हवरनं आपण त्याचं अमूर्त संज्ञा म्हणूयात अशा पद्धतीचं नाम तयार केलं, जे आय कॅनॉट शो इट एनिवेअर बट इट इज देअर. ब्रेवरी, ते शूर होते, त्यांच्याकडे शौर्य होतं, सो ते शौर्य म्हणजेच ब्रेवरी. पण मी अशी दाखवू शकत नाही, बट इट इज स्टील इट इज एक्झिस्टेड. ओके, सो दॅट विल बी द पार्ट ऑफ नाऊन. नाऊन, कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, इन दिस वे कलेक्टिव्ह नाऊन. ओके, कॉन्क्रीट नाऊन, दीज आर सम ऑफ द पार्ट्स ऑफ नाऊन. ओके, नाऊनमध्येच हे सगळे पार्ट येतात, की जसं मी आत्ता सांगितलं की कॉन्क्रीट नाऊन एक आहे, म्हणजे काही वस्तूंना, धातूंना, सिमेंट, मेटल, ग्लास, ॲल्युमिनियम, हे सगळे कॉन्क्रीट नाऊनमध्ये जातात, बरोबर. आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये जे मला दाखवता येत नाही पण ते तिथेच आहे, इट इज एक्झिस्टेड, इट इज देअर. ओके, दॅट विल बी कॉल्ड ॲज abstract noun. Means brave, bravery, that is mostly made up, prepared by the adjectives. Okay, or slave, adjective and noun, out of that we can make the abstract noun. Slave, suppose gulam, आणि गुलामगिरी, slavery, in this way. Okay, or happy, happiness, happy will be the adjective and happiness will be abstract noun. अशा पद्धतीने हे झालं abstract noun बद्दल. common noun म्हणजे नॉर्मल गोष्टींना दिलेली नावं, म्हणजे ही इज अ बॉय, अ बॉय विल बी द कॉमन नाउन. ओके, अँड इफ आय विल राईट इन दिस वे, ही, सॉरी, आय राईट इट बाय दिस पेन, ही इज
a boy. If I will tell you that find out the common noun out of this sentence, then you will have to underline a boy. Common noun hai, samanya. Okay, samanya naam. Okay, and he will be pronoun, सर्वनाम. जसं मराठीमध्ये आपण सर्वनाम आहेत तो, ती, ते. ओके, तसं इंग्लिशमध्ये he, she, it. Okay, I am going to that. Okay, these are the pronouns which I have written on the board. Okay, we will come to that, but before that I am just giving you the example. Out of that you can understand what is common noun exactly. So हे common noun आहे, a boy. Okay, ही आहे, हे pronoun आहे. Fine. Pronoun म्हणजे दर वेळेला to avoid the repetition of the noun, or proper noun, we can use pronouns. म्हणजे सारखं आता एखादं उदाहरण देते की मधुरा एक चांगली मुलगी आहे. मधुरा रोज शाळेत जाते. मधुराने आंबा खाल्ला. मधुरा सगळ्या गोष्टी वेळेत करते. मधुराला 4 मैत्रिणी आहेत. If I'll say in this way, then it will become so monotonous and boredom. So to avoid this repetition of the proper noun कुठला आहे? मधुरा. Okay, so if I want to avoid that, I'll have to use the pronouns. Okay, so pronouns will be into this first, second person and third person. You can see it on the board. त्या 3 याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आता. तर तेच रिपिटेशन होऊ नये याच्यासाठी आपण प्रोनाउन्स वापरतो. आणि कॉमन नाउन म्हणजे अ बॉय, अ माउंटन, अ हिल, अ बेंच, बोर्ड, ब्लॅकबोर्ड, पेन्सिल, पेन, जे अतिशय कॉमन आहे, ज्याच्यासाठी जे सगळीकडे वापरलं जातं त्याला म्हणतात कॉमन नाउन, सामान्य नाम. ओके, स्कूल, फाईन, सिटी. बट when I am giving or I am adding something into that, then it becomes proper noun. मी common noun मध्ये काहीतरी ॲडिशन केली. पुणे इज अ बिग सिटी असं मी म्हणल्यानंतर, सपोज आय एम रायटिंग दिस सेंटेन्स, पुणे इज अ बिग सिटी. ओके, आता ह्याच्यामध्ये सिटी हे कॉमन नाउन झालं, पण पुणे हे प्रॉपर नाउन झालं. कारण मी एखाद्या पर्टिक्युलर थिंगचा जेव्हा उच्चार करते, तिथे सांगते, त्यावेळेला त्याचं नाम, संज्ञाच बदलते त्याची. त्यामुळे ते तिथे आपोआप प्रॉपर नाउनच्या संज्ञेमध्ये जातं. ओके, सो इट कॅन बिकम प्रॉपर नाउन. ओके, सो नाउनमध्येच जे पार्ट आहेत ते आपण आत्ता बघितले की प्रॉपर नाउन आहे, कलेक्टिव्ह नाउन आहे, कॉमन नाउन आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. ओके, सो आता याच्यामध्ये ह्याच वाक्यामध्ये तुम्ही बघितलं की सिटी हे कॉमन नाउन झालं, पण पुणे हा शब्द तुम्हाला काहीतरी विशेष सांगतोय, एखाद्या स्पेसिफिक जागेबद्दल सांगतोय. सो जेव्हा एखादं स्पेसिफिक प्लेस, स्पेसिफिक थिंग, स्पेसिफिक ॲनिमल, स्पेसिफिक पर्सन, if I am want to mention, then that time whichever word I am going to use it, that will be called as proper noun. Okay, that naming word will be called as proper noun. Okay, what is noun exactly? Okay, the name of any particular thing, place, person, and or animal, that will be called as noun. Okay, and common noun means the anywhere we can use it. जसं मी सांगितलं की a boy, a girl, an old man, okay, or a beggar, then a bench, a stool, then chair. Fine, in this way that will be the common noun. Abstract noun जे आहे, जे ॲडजेक्टिव्हवरनं किंवा नाउनवरनं ते बदललं जातं आणि ते अमूर्त संज्ञा त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन विच यू कॅनॉट शो इट बट इट इज एक्झिस्टेड, इट्स देअर, दॅट विल बी कॉल्ड एज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. अशा पद्धतीने ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आणि कॉन्क्रीट नाउन जे मी मगाशी म्हणले ते म्हणजे एखाद्या गोष्टीचं मटेरियल यू कॅन शो इट. मिल्क विल बी, देन गोल्ड, then metals, any type of metal, then concrete means aluminum, these kind of metals, and cement, okay, the bricks, these are the things which you can show it into some kind of quantity. Okay, that will be called as concrete. Collective noun will be sugar. Okay, you don't need to
count each and every granule, but it will be called as collective. Or rice, okay, then oil, that will be called as collective noun, fine. And the other things, एखाद्या ग्रुप जेव्हा आपण म्हणतो, that will be called as collective noun. सगळ्या प्राण्यांचा herd of sheep, okay, flock of sheep, then fleet of sheep. In this way, 3 ways we can say it. Or काय म्हणूयात आपण, herd of birds, okay, flock of birds. In this way, जेव्हा एखादा ग्रुप आपण मेन्शन करतोय त्यावेळेला त्याला कलेक्टिव्ह नाउन असंही म्हटलं जातं. एखाद्या नामाचा अख्खा ग्रुप जेव्हा तुम्ही डिफाईन करता त्याला कलेक्टिव्ह नाउन असं म्हटलं जातं. सो या पद्धतीने आपण नाउन्सचे प्रकार बघितले. आणि प्रोनाउन म्हणजे ते नाउन किंवा प्रॉपर नाउन जेव्हा आपण अवॉइड करतो रिपिटेशन त्याचं, तेव्हा जेव्हा तो ती सर्वनाम वापरला होता, दॅट विल बी कॉल्ड ॲज प्रोनाउन. ओके, सो आता प्रोनाउनकडे वळूयात आपण. प्रोनाउनमध्ये फर्स्ट पर्सनमध्ये आय, वी, मी हे सब्जेक्टिव्ह आहे, हे ऑब्जेक्टिव्ह आहे आणि हे पॉझेसिव्ह आहे. ओके, ह्याचे फॉर्म्स वेगवेगळे होतात. तर ऑब्जेक्टिव्हमध्ये मी आणि अस होतं, सब्जेक्टिव्हमध्ये आय, वी, आय ॲम अ गर्ल. इन दिस वे वी आर गोइंग टू द मूवी. सो इन दिस वे हे प्रोनाउन्सचे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन हे 3 प्रकार आहेत. जसं मला माझ्याबद्दल बोलायचं असेल तर आय ॲम अ टीचर. इन दिस वे इफ आय वॉन्ट टू से देन आय विल यूज अ फर्स्ट पर्सन. ओके, देन त्याचेच सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह झाले आणि इथे पॉझेसिव्ह आहे. दिस पर्स इज माइन. ही पर्स माझी आहे. अशा पद्धतीने वी आर गोइंग टू द बीच. ओके, फर्स्ट पर्सन वापरून. दिस बंगलो इज आर्स. हा बंगला आमचा आहे. सो इन दिस वे सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह आणि पॉझेसिव्ह. पॉझेसिव्ह म्हणजे जेव्हा मी एखाद्या गोष्टीला बिलॉंग करते, एखादी गोष्ट माझ्या मालकीची आहे असं सांगते किंवा दुसऱ्या कुणाच्या मालकीची आहे असं सांगते, तेव्हा त्या गोष्टींना आपण ह्या पद्धतीचे प्रोनाउन्स वापरतो. ओके, फाईन. दिस कार इज माइन. ही कार माझी आहे. ओके, अशा पद्धतीने फर्स्ट पर्सनसाठी आय, मी, माइन असं वापरलं जातं. वीसाठी वी, आस, आर, आर्स अशा पद्धतीने वापरला जातं. आता सेकंड पर्सनकडे वळूयात. म्हणजे आपण दुसऱ्याशी बोलतोय, समोर एखादा व्यक्ती उभी आहे तर त्याला आपण म्हणणार यू आर माय फेवरेट, यू आर माय आयडॉल, यू आर माय ब्रदर. ओके, यू आर माय मदर. सो मी जेव्हा बोलतीये समोरच्या त्याला मी यू म्हणणार, बरोबर आहे. तेव्हा ते सेकंड पर्सन म्हणून प्रोनाउन ओळखलं जातं. त्या सेकंड पर्सनचं हे सब्जेक्टिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह आणि इथे पॉझेसिव्ह. आता दिस इज युअर्स. ही डिश तुझी आहे. दिस इज युअर्स. आय डोंट नीड टू रिपीट द नाउन ऑल द टाईम. ओके, दिस इज युअर डिश. आय डोंट नीड टू से इट. सो त्यावेळेला मला ते अवॉइड करण्यासाठी प्रोनाउन्स हे फार सोपे आणि उपयोगी पडतात. एक तर फायदा असा होतो की पटकन माणसाला समोरच्याला कळतं. हां, सतत रिपिटेशन होत नाही नाउनची आणि वाक्य लिहायला सोपी पडतात, छोटी होतात. म्हणून प्रोनाउन्स ही जास्तीत जास्त वापरली गेली आणि त्याचा शोध त्याच्यामध्ये लावलेला आहे. आता थर्ड पर्सन आपण बघूयात. ही, शी, इट, दे हे 4ही शब्द हे प्रोनाउन आहेत. आणि हे थर्ड पर्सन म्हणजे जी व्यक्ती समोर नाही आहे किंवा समोर असली तरी तिच्याबद्दल आपण एखादा दुसऱ्या व्यक्तीकडे बोलतोय तेव्हा ही इज माय सन. तो माझा मुलगा आहे. ओके, ही इज आर सर. ते आमचे सर आहेत. तर तेव्हा मी तिसऱ्या व्यक्तीला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल सांगते तेव्हा मी त्यांचा उल्लेख या प्रोनाउन्सनी करणार आहे. आलं लक्षात. सो त्याचे हिम होतं. धिस बुक इज हिज. ओके, पॉझेसिव्ह अगेन. धिस स्वेटर इज हर्स. हा स्वेटर तिचा आहे. सो हे सगळे पॉझेसिव्ह फॉर्म्स आहेत प्रोनाउनचे. किंवा ही, शी, इट, दे त्याचे कसे होतात. ही, हिम, शी, हर, इट, इट किंवा इट्स, दे, देम और देअर्स. धिस बंगलो इज देअर्स. ओके, हा बंगला त्यांचा आहे. अशा पद्धतीने आपण नाउनचं रिपिटिशन टाळण्यासाठी प्रोनाउन्स वापरतो आणि त्याचे हे फॉर्म्स आहेत. ओके, आता या पद्धतीने आपण आत्ता बघितलं की नाउन्स, प्रोनाउन्स हे 2 भाग. नाउन्सचे 4-5 प्रकार बघितले. कलेक्टिव्ह नाउन, कॉमन नाउन,
हां, म्हणजे कॉमन नाऊन अनेक सांगितले मी तुम्हाला. जसे आपण लिहूयात आत्ता कॉमन नाऊन काय आहेत ते. बॉय, हां, गर्ल, मॅन, वुमन, हां, कॉमन नाऊन. ओके, हे आता मी पर्सन्स याच्याबद्दल लिहिते, किंवा लेडी. ओके, देन लॉर्ड, हां, म्हणजे एखाद्या व्यक्ती. बर, आता बेगर. अशा पद्धतीने माणसांबद्दल मी सांगितलं. आता मी जर प्लेसेसबद्दल सांगितलं तर इथे बिल्डिंग, हे सगळे कॉमन नाऊनचे प्रकार आहेत. ओके, देन स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे चौक. ओके, देन सर्कल, एखाद्या ठिकाणचं मधल्या एरियातलं सर्कल, सिटीमधलं. ओके, देन माउंटन्स, हिल्स, फाईन. देन पॉन्ड्स, देन लेक्स, हे सगळे कॉमन नाऊन झाले. ओके, आता मला ॲनिमल्सबद्दल बोलायचं असेल तर डॉग, कॅट, ओके, रॅट, देन डिअर, फाईन. देन एलिफंट, any type of animal, fine, or ant. Okay, then what we can say, okay, beetle किंवा बटरफ्लाय. हां, हे सगळे झाले. फाईन, हे सगळे झाले ॲनिमल्स किंवा क्रिएचर्स. ओके, बर्ड्स इवन. सो बर्ड्स मी नुसतं लिहिलं बर्ड्स, दॅट विल बी द कॉमन नाऊन. बट इफ आय वॉन्ट टू मेन्शन द स्पेसिफिक बर्ड, ओके, or kingfisher is a beautiful bird. In this way, if I am going to say, then that time kingfisher will be the proper noun. Okay, beautiful will be the adjective and bird will be the common noun. In this way, in one sentence, we can find out the parts of speech in a easier way. Fine. So, हे सगळे जे मी आता इथे लिहिले हे सगळे कॉमन नाउनचे प्रकार झाले. हे प्रॉपर प्रोनाउनचे प्रकार झाले. फाईन. आता आपण बघूयात काही सॅम्पल्स, how the exercises can be solved or what kind of exercises can come into the paper of your scholarship exam. Okay, so that kind of exercises based on noun and pronoun we are going to see, so that you can have some kind of idea. Okay, तुम्हाला जरा अंदाज येईल. Find out the proper noun from the list. As we have mentioned right now, we have studied about proper noun. Okay, so त्या based वर ह्याच्यातनं प्रॉपर नाउन शोधून काढायचे. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. ओके, नामामध्ये विशेष नाम, सामान्य नाम, अमूर्त नाम असे प्रकार मी तुम्हाला सांगितले. तर आपल्याला आता प्रॉपर नाउन शोधून काढायचे. काही इथे 5 मी उदाहरणं दिली आहेत, त्याच्यावरनं तुम्हाला सहज समजेल. ओके, पहिलंच आहे, पहिले 4 शब्द दिलेत त्याच्यातनं तुम्हाला प्रॉपर नाउन शोधून काढायचं. याचा अर्थ बाकीचे 3 नाही आहेत आणि 1 प्रॉपर आहे. ओके, कुठल्याही, जसं मी सांगितलं की कुठल्याही प्लेसचं, ॲनिमल्सचं, कुठल्याही वस्तूचं नाव, कुठल्याही माणसाचं नाव, ह्या सगळ्या प्रॉपर नाउन होतात. म्हणजे मिस्टर कानडे, मिस्टर राणे, मिस्टर नेने. ओके, हे माणसांची नावं झाली, प्रॉपर नाउन झालं. ओके, Mr. Nene is a doctor. Okay, a doctor will be common noun. Fine, but Mr. Nene will be the proper noun. Fine. In this way, we can show the, or we can diversify, or we can show the proper noun or common noun from the sentence itself by underlining. आपण underline करून ते दाखवू शकतो. ओके, सो प्रॉपर नाउन हे तुम्हाला अर्थ कळलेला असेल नक्कीच, की एखाद्या
वस्तूचं, एखाद्या ठिकाणाचं, एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर ते नाम हे विशेष नाम होतं. ते आता आपण बघूयात. आता इथं पहिल्या ह्याच्यामध्ये वॉटर, बेंच, चेअर, मुंबई. ओके, आता इथे वॉटर हे कॉमन नाऊन झालं ऑब्व्हियसली. सामान्य. बेंच हे पण मी जसं मगाशी दाखवलं इथे, बेंच, बोर्ड, ब्लॅकबोर्ड, चॉक, पेन्सिल, स्केल हे सगळे कॉमन नाऊन आहेत. सामान्य नाम. तर बेंच पण त्याच्यातच गेलं, चेअर पण त्याच्यातच गेलं. मुंबई, दिस इज अ प्रॉपर नाऊन, एखाद्या ठिकाणचं विशेष नाव. म्हणजे मुंबई इज अ बिग सिटी, मुंबई इज द फायनान्शियल कॅपिटल ऑफ आवर कंट्री. मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. तर इथे एखाद्या पर्टिक्युलर जागेचं नाव मेन्शन केलं आहे, म्हणजे त्या ठिकाणाचं, म्हणजे मुंबई म्हणजेच ते प्रॉपर नाऊन आहे. So I am going to underline that to understand that this is the proper noun. Fine. Now the next one, book, रामायण, पेन, पेन्सिल. आता ह्याच्यामध्ये कॉमन नाऊन 3 ऑब्व्हियसली आहेत आणि एकच प्रॉपर नाऊन आहे, म्हणजे विशेष नाम आहे. तर ते आपण कसं शोधणार आहोत, तर प्रत्येकाच्या बद्दल विचार करून मग आपण पुढे जाणार आहोत. बुक म्हणजे कॉमन नाऊन आहे. रामायण हे विशेष आहे, कारण रामायण, महाभारत, दीज आर द एपिक्स. ओके, ही नावं आहेत मोठ्या मोठ्या पुस्तकांची, विशेष नाम आहे. ओके, पेन हे कॉमन नाऊन आहे आणि पेन्सिल हे पण कॉमन नाऊन आहे. सो दॅट वी कॅन फाइंड आउट द प्रॉपर नाऊन. सो आय एम गोइंग टू अंडरलाइन द प्रॉपर नाऊन इटसेल्फ. नाव द चोप्राज, नेक्स्ट वन इज द चोप्राज, कर्ड, मिल्क आणि ज्यूस. ओके, आता ह्याच्यामध्ये प्रॉपर नाऊन कुठलं आहे? मिल्क हे कॉमन नाऊन आहे, ज्यूस ऑब्व्हियसली कॉमन नाऊन आहे, कर्ड कॉमन नाऊन आहे. द चोप्राज हे नाही आहे, विशेष नाम आहे, एखाद्या फॅमिलीचं नाव आहे, फॅमिलीचं टायटल आहे. नॉर्मल फॅमिली नुसतं लिहिलं आहे का? फॅमिली नाही, देन इट वुड हॅव बिकम कॉमन नाऊन. पण इथे त्याचं मेन्शन केलं आहे नाव, सो इट कॅन बी कॉल्ड ॲज प्रॉपर नाऊन. म्हणून द चोप्राज विल बी प्रॉपर नाऊन. ओके, नाव वी विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट वन. मंथ, वीक, इयर, ऑगस्ट. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की कॉमन नाउन्स आहेत आणि एक प्रॉपर नाउन आहे. मंथ, एनी मंथ, सो इट विल बी कॉल्ड ॲज कॉमन नाउन. वीक, आठवडा, महिना, वर्ष, आणि हे मात्र महिना, स्पेसिफिक महिना इथे लिहिलेला आहे, ऑगस्ट. ओके, सो इट कॅन बी द प्रॉपर नाउन. नुसतं मंथ लिहिलं आहे का? इथे मंथ लिहिलं आहे, पण इथे ऑगस्ट मंथ हे मेन्शन केलं आहे, नमूद केलं आहे, त्याच्यामुळे ते प्रॉपर नाऊन होईल. कुठल्या तरी महिन्याचं नाव नमूद केल्यामुळे ते आपोआपच प्रॉपर नाऊन होतं, विशेष नाम होतं. ओके, नाव द नेक्स्ट वन, सीता, बॉय, रिव्हर, स्ट्रीम. आता ह्याच्यामध्ये 3, मी जसं मगाशी म्हणले तसं 3 कॉमन नाऊन आहेत आणि एक प्रॉपर नाऊन आहे. सो वी आर गोइंग टू फाइंड आउट. स्ट्रीम म्हणजे झरा. झरा कॉमन नाऊनमध्ये आता. नदी, कुठलीही नदी, गोदावरी, any kind of Ganga, Yamuna, any. But if I am saying that Agra is located at the river of Yamuna river, okay, so that time that river is being mentioned, then it can become proper noun. पण मी the river flows through the village असं जर म्हणले तर ते कॉमन नाऊन होतं. पण मी एखादी गोष्ट मेन्शन केली, एखादी ठिकाण मेन्शन केलं तर मग ते प्रॉपर नाऊन होतं. पण इथे काही मेन्शन केलं आहे का? नाही, इथे नमूद केलेलं नाही, त्यामुळे ते कॉमन नाऊनमध्ये जातं. बॉय, एनी काइंड ऑफ बॉय, तर ते पण कॉमन नाऊनमध्ये जातं. पण सीता हे विशेष नाव आहे, एखाद्या ऐतिहासिक पात्राबद्दल सांगितलेलं, व्यक्तीबद्दल, विशेषणाबद्दल, त्या व्यक्तीचं नाव इथे सांगितलं आहे, त्याच्यामुळे सीता हे ती व्यक्ती इथे सांगितल्यामुळे त्या व्यक्तीचं नाव आहे, म्हणजे विशेष नाम त्याला आपण म्हणतो, म्हणून ते दॅट कॅन बी कॉल्ड ॲज प्रॉपर नाउन. ओके, सीता. फाईन. इन दिस वे यू विल हॅव टू फाइंड आउट what kind of name it is, what kind of noun it is. Okay, whether it is common noun, whether it is abstract noun, whether it is collective, whether it is concrete, whether it is any kind of other proper noun. Fine. So in this way we are going to find out. Now the second part is there, find the odd man out. म्हणजे 3 गोष्टी सेम आहेत आणि एक ऑड आहे. आता पुढच्या एक्झाम्पल्समध्ये तर ते आपण बघूयात.
म्हणजे 3 सेम आहेत आणि एक त्याला मॅच होत नाही आहे. तर म्हणजे रादर 3 कॉमन नाऊन तरी आहेत किंवा 3 प्रॉपर नाऊन तरी आहेत आणि त्याच्यातनं एक त्याला सुटेबल नाही. सो लेट्स सी दॅट अ बॉय, अ बॉल, अ बॅट आणि किचन. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की काय सेम आहे, काय कॉमन आहे तिघांमध्ये आणि एक काय अनकॉमन आहे ते आपण शोधणार आहोत. अ बॉय, अ बॉल, अ बॅट, म्हणजे इथे सगळं एक आहे, एक वस्तू आहे असं मेन्शन केलं आहे. आणि किचन, ओके, दॅट इज नॉट रिलेटेड टू दिस ॲज वेल ॲज इट इज नॉट मेन्शन वेदर इट इज प्लुरल ऑर सिंग्युलर. ओके, सो हे किचन हे अनकॉमन जातं, ऑड होतं, हे याच्याशी मॅच होत नाही. ओके, प्रत्येक गोष्ट ही सिंग्युलर दाखवलेली आहे पण किचनबद्दल त्याचा उल्लेख केलेला नाही आहे, त्यामुळे ते ऑड मॅन आउट होतं. आता नेक्स्ट आपण बघूयात मिल्क, बॅग, अ रोप, अ पेन्सिल. तर इथेही तोच प्रकार आहे की या सगळ्या वस्तू आहेत हां, आणि हे मात्र कलेक्टिव्ह कॉन्क्रीट नाऊनमध्ये जातं की मिल्क, ज्याच्यात तुम्ही यू कॅनॉट काउंट ईच अँड एव्हरी ड्रॉप ऑफ मिल्क, सो इट इज टाईप ऑफ नाऊन बट डिफरंट टाईप ऑफ नाऊन, कलेक्टिव्ह नाऊनमध्ये जातं. आणि ह्या वस्तू आहेत बॅग, अ रोप, अ पेन्सिल. ओके, म्हणजे एक एक वस्तू ह्याच्यात दाखवले. अ मिल्क आपण कधीही म्हणत नाही कारण ती अनेक ड्रॉप्सचं मिळून एक वस्तू तयार होते. इट्स अ लिक्विड. ओके, तर एक एक थेंब आपण मोजू शकतो का? तेलाचा, पाण्याचा, दुधाचा नाही, त्यामुळे ते ह्याच्याशी मॅच होत नाही. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ऑड मॅन आउट. लास्ट आपण बघूयात दे, अ पर्स, अ पॅकेट, अ वॅलेट. ओके, ह्याच्यामध्ये दे ऑब्वियसली हे आहे प्रोनाऊन, फाईन, म्हणजे सर्वनाम, कारण बाकी सगळी नाऊन आहेत, बाकी सगळे नाम आहेत, पण हे मात्र नाम नाही आहे, हे प्रोनाऊन आहे, सर्वनाम आहे, त्यामुळे ते ऑलरेडी ऑड मॅन आउट होईल. ओके, नाव द नेक्स्ट वन, अ हेन, थिन, अ डॉग, अ डिअर. आता ह्या सगळ्यामध्ये तुम्ही बघताय की हे प्राणी आहेत, अ डॉग, अ डिअर, हरिण, कुत्रा आणि कोंबडी. पण थिन हे प्राणी आहे का? नाही, म्हणजे तो ऑड मॅन आउट होतो. थिन हे ॲडजेक्टिव्ह जातं. आणि द लास्ट वन इज ब्रेव्हरी, गव्हर्नमेंट, स्लेव्हरी आणि किंग शिवाजी. आता याच्यामध्ये ब्रेव्हरी हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, जसं मी म्हणलं. शौर्य, गव्हर्नमेंट म्हणजे सरकार, जे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच आहे, जे दाखवू शकत नाही बट इट इज एक्झिस्टेड. स्लेव्हरी म्हणजे गुलामगिरी, जी दाखवू शकत नाही बट इट इज देअर. म्हणजे ही सगळी ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहेत. ओके, यू कांट शो इट बट इट इज देअर. आणि किंग शिवाजी मात्र प्रॉपर नाऊन आहे, म्हणजे हे त्याला मॅच होत नाही, म्हणजेच हे ऑड मॅन आउट आहे. अशा पद्धतीने आपण आत्ता नाऊन आणि प्रोनाऊन हे सगळं पाहिलं. ओके, थँक्यू.